दिवसांपूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं, मला असं वाटलं की ठीक आहे, आता सगळं नॉर्मल चालू आहे. जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका आत्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांनी म्हणाले की आता चल मला मालिका बघायला जायचं. म्हणलं कुठली? ते म्हणले महात्मा फुले आणि आपले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे डॉक्टर अमोल कोल्हेंची मालिका, ती आता मला बघायला जायचं. म्हणजे रेग्युलरली ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत. आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. अहो, त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले. म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथं शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोल्हे ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही यूट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत. हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो. काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो. धांगडधिंगा करणारी काही लोक तिथं होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती. आमच्यात वाद झाला, पण आम्ही शांत होतो. आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत. आणि मग हा वाद झाला, सगळं झालं, चर्चा झाली टीव्हीवर. आणि मग दुसऱ्या दिवशी काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि म्हणाले रोहित पवारांना काय अधिकार आहे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा. अहो, मला त्यांना सांगायचे जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या